जामनेर तालुक्यात सुलेमान पठाण या तरुणाचा मृतदेह बेटाऊत खुर्द गावात पोहोचण्यापूर्वीच गावात मोठा पोलीस बंदोबस्त पाहून ग्रामस्थांच्या मनात धडकी भरली होती। छावणीचे स्वरूप आलेल्या गावात मृतदेह घेऊन शववाहिका पोहोचताच कुटुंबियांनी एकाच टाहू फोडला। गावात राज्य राखीव दलाच्या 5 तुकड्यांसह पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे। पाचोरा शहरातील महावितरण कंपनीच्या पाचोरा नंबर 2 कार्यालयातील सहाय्यक अभियंता मनोज जगन्नाथ मोरे याला शहरातील सोलर पॅनल व्यावसायिकांकडून 29,000 रुपयांची लाच घेताना जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले। चाळीसगाव तालुक्यातील कडमोडू येथे कुंजर रस्त्यावरील शेतात असलेल्या पत्र्यांच्या शेडला मध्यरात्री 2 वाजता लागलेल्या आगीत शेडमधील 20 ते 25 चाऱ्यांची कुट्टी, 50 रासायनिक खतांच्या गोण्या, एक गाडी, दुचाकी, शेती अवजारे, डेपेचे पोते जळून खाक झाले। अग्निशामक दलाच्या 2 गाड्यांनी 4 तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। बेळगाव तालुक्यात तब्बल 15 दिवसापासून पाऊस गायब झाल्याने खरीप हंगामासह बागायती आणि फळबागायती पिके संकटात सापडली। पिके वाचवण्यासाठी शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय पावसासाठी देवाची प्रार्थना करत आहेत। बेळगाव तालुक्यातील कोसगाव येथे जवळच असलेले तांदूळवाडी येथे गावाजवळील शेतात बांधलेल्या वासराच्या बिबट्याने फडशा पाडल्यामुळे शेतकरी, शेतमजूर तसेच ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली। चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखा अधिकारी गणेश रमेश राजगुरू यांना बँकेत शिवगाळ व मारहाण करून धमकी दिली। या प्रकरणी भाऊसाहेब सुहास ठाकरे यांच्या विरोधात ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला। एरंडोल येथील नगरपालिकेतर्फे 2 अनोखे उपक्रम राबवण्यात आले। दिनांक 12 ऑगस्ट रोजी शहरातून भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली। या यात्रेत शहरातील विविध शाळांमधील 4,000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। जवळपास 1 किलोमीटर लांबीची तिरंगा यात्रा लक्षवेधी ठरली। 5,555 रोपांची लागवड एकाच दिवशी करण्यात आली। महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या राज्यातील 2 नंबरचा खत कारखाना हा पाचोऱ्यातील युरिया उत्पादन करणारा महत्त्वाचा कारखाना म्हणून एकीकडे ओळखला जात होता। खत कारखान्यावरूनच राज्यात पाचोरा शहराची ओळख होती। तोच खत कारखाना आज मृत्यूशय्येवर असून गेल्या 5 वर्षापासून कारखाना पूर्णपणे बंद पडला। चाळीसगाव तालुक्यात महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाळीसगाव तर्फे आयोजित निबंध लेखन व कथाकथन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव समारंभ वाणी मंगल कार्यालयात झाला। पाचोरा तालुक्यातील आखतवाडे, बदरखे व परिसरातील धनगर बहुल गावामध्ये रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी पारंपरिक पद्धतीने बुजरी या धना सण उत्साहात साजरा करण्यात आला। यामुळे धनगर बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते। पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे बकरी ग्रामपंचायतची ऑगस्ट महिन्याची ग्रामसभा सरपंच अफसर शकूर काकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। नव्याने नियुक्त ग्रामपंचायत प्रभारी अधिकारी नंदकिशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या ग्रामसभेला ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला। बेळगाव तालुक्यात रक्षाबंधनाच्या निमित्ताने नगर परिषद क्षेत्रातील महिलांसाठी माहेरची भेट उपक्रमांतर्गत 1 दिवसीय मोफत तीर्थयात्रा सोहळीचे आयोजन केले आहे। धरणगाव तालुक्यातील नांदेडसह परिसरात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप हंगामातील पिकांची स्थिती अतिशय दयनीय झाली। पाण्याअभावी कपाशी, मका, सोयाबीन, मूग, तूर, ज्वारी, बाजरी, उडीद यासारख्या पिकांवर कोमेजण्याची वेळ आली। उष्णतेमुळे पिके टाहो पडत असून सर्वत्र दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे।